भीषण ह्याला आपण खाल्लो राव बिल्ले झाला असेल माझ्याकडे पैसे नाही बाबा बिल झाला आला मग माझ्याकडे तर कुठे मी काय भरोश्यावर आलो होतो बरं एक काम करू मी आहे का हातवाल्याकडे जातो तिथं वडापाव मध्ये आहे का दगड पी मग त्याला सांगू तर आहे वडापाव मध्ये दगड मग ते पैसे नाही घ्यायचा दगड पी ओ मालक काय वडेपाव दिले तुम्ही त्यामध्ये दगड हे दगड वडापाव मध्ये कुठे दगड असतो का कुठे आपली क्वालिटी वडापावची हा तुम्हाला दाखवतो तुम्ही चला ते बघा नमस्कार डॉक्टर माझा असं लहानपणीपासून पातळ आवाज आहे त्याच्यावर चांगली ट्रीटमेंट करा योग्य ठिकाणी आलेत तुम्ही तुमचा असा आवाज खणखणीत करतो ना थांबा पोळ्या चांगला एखादा चष्मा दाखवा ना अरे लय दिवसातून आलं राव गॉगल घ्यायला पहिलं दररोज माझ्याकडे गॉगल घ्यायला यायचे ते कसं आहे ना आता लग्न झालंय ना आता हो ऐका ना ते पैठणचा गागावट चौक नाही का त्याचा रस्ता कुठं पडन गागाभट चौकात जायचं वय ते थांबा हे इकडून सरळ जायचं आणि लेफ्ट मारायचं पण तुम्हाला गागाभट चौकातच जायचंय का ते कसं आहे मला जरा विसरायची सवय ना हा त्याला काय होत तुम्ही एक काम करा गागाभट चौकातच जायचं ना असं सरळ जा आणि राईटला वळा यार तू पहिले लेफ्ट म्हणला होता ना गागाभट चौकात जायचं वय एक काम करा इथून माग जा सरळ आणि तिकडून लेफ्ट मारा ए भो तू गागाभट चौकातच पाठवतो ना आम्हाला नेमकं जायचं कुठे तुम्हाला दिल्लीला जायचंय भो गावात सांगू राहिलो गागाभट चौकामध्ये जायचंय गागाभट चौक तुला पागल बिगल काय तो काय माकडं तुला अक्कल आहे का अगोदर सांगायचं तुला दिल्ली जायचं गागाभट चौकाला जायचं काय डोकं खाल्लं रे माझं गलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला तू काग ढवळीले गलुळाचं पाणी अय गाना गाना झोपा काढत काय अय काय झोपा काढा लागला उठकी मग काय करू अरे चांगला अभ्यास करायचा मग काय होईल अरे परीक्षेत पास होशील मग त्याच्यानंतर काय होईल चांगल्या नोकरीला लागशील मोठ्या गाडीत फिरशील मग चांगला पैसा कमवशील चांगला आरामात राहशील मग आता काय करू राहिलो आराम तर करू राहिले अरे काय झालं तू रडायला अरे काय सांगू मी घरी गेल्यावर बायको अन्नाचा तुकडा नाही देत राव खायला अरे बायको अशी धाकट ठेवायला लागते मुठीत कशी ठेवायची अरे तुला काय सांगा मी घरी गेल्याशिवाय माझी बायको ना एक अन्नाचा तुकडा सुद्धा खात नाही कस काय अरे तुला काय सांगू घरी गेल्यावर ना मला स्वयंपाक करावा लागत हो कशी नशिबान थट्टा आज मांडली